आज मी घरी कुणाला काही न सांगता गेलो कबूतर घ्यासाठी आणि माझ्यासोबत झालं काही असं. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. माझ्या घरी आहेत खूप सारे कबूतर, तरी पण माझ्या मनामध्ये नवीन कबूतर घ्यायचा विचार चालू आहे. आणि एक वेळा विचार केलो तर तो काम केल्याशिवाय राहत नाही. मी दुपारी 2 वाजता आले 11th आणि 12th बॅचचे माझे फ्रेंड्स. मग चालू झाल्या आमच्या बड्या मस्त जुन्या गोष्टी. मग यायला चला म्हटलं नाश्ता करायसाठी. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? त्याच्यानंतर आम्ही सर्व गेला बढिया गरमागरम नाश्ता. आणि विवेक दादा म्हणतात मी पण ब्लॉग बनवणार आतापासून. यार मैं इतना सुंदर क्यों हूँ? पता नहीं ऐसा क्या है मेरे चेहरे में. चाय नाश्ता झाल्यानंतर यांनी केला बॅकपॅक आणि निघतो म्हणलं आता गावाकडे. तर आपल्या मित्राला गेलो बाय बाय. आणि सायंकाळी घरी कुणाला काही न सांगता निघलो कबूतर घ्यायसाठी आपल्या मित्रासोबत. जाता जाता दिसला माझा कॉलेज, जिथून मी 11th आणि 12th कम्प्लीट केलो. आणि फायनली पोहोचलो मी रोहित भाऊच्या घरी. आणि बघा ना रोहित भाऊकडे किती सारे कबूतर आहेत. तर आणि हा कबूतर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. ह्या ब्रीडचं नाव आहे जॅकोबिन. त्याच्यानंतर मला जे कबूतर पाहिजे होते ते मी सिलेक्ट केलो. आणि जेव्हा मी गावी पोहोचलो तेव्हा झाली होती पूर्ण रात्र. आणि घरचे तर आज पक्क्यामध्ये ओरडतील मला माहित होता. आणि झालं पण तसंच. माझी तर माझ्यावर खूप ओरडली. तर चला मग मित्रांनो, आजच्या एवढाच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.